नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. बारामतीमध्ये आज शरद पवार गटाकडून व्यापारी मेळाव्याचं आयोजन. स्वाभिमानी आणि बारामती या दोन व्यापारी महासंघाच्या वतीनं मेळावे होणार. दोन्ही व्यापारी मेळाव्यांना शरद पवार उपस्थित राहणार. शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये 2 तास चर्चा. माहितीमधल्या जागा वाटपावर कालही ठोस तोडगा नाही. काँग्रेसचे राज्यामधील 7 जागांसाठी उमेदवार घोषित. पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक असलेल्या पूर्व विदर्भातील उमेदवार अद्याप वेटिंगवरच. काँग्रेसकडून राज्यामधील 7 उमेदवारांची यादी जाहीर. कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती तर सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी. काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची उमेदवारी निश्चित. तर नंदुरबारमधून केसी पाडवींचे पुत्र गोवाल पाडवींच्या नावावर शिक्कामोर्तब. नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजी काळगे तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना लोकसभेचं तिकीट जाहीर. 1-2 दिवसामध्ये माहितीचं जागावाटप होईल. सुनील तटकरेंची माहिती. तर बारामतीमधून सुनेत्रा पवार 100% उमेदवार असतील, तटकरेंचा विश्वास. मविया नेत्यांची प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकरांशी चर्चा. सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर मवियाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंकडून सांगलीमधून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर. काँग्रेसचा दावा असताना सुद्धा उद्धव ठाकरेंकडून सांगलीच्या सभेमध्ये उमेदवाराची घोषणा. ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसचे नेते नाराज. काँग्रेस नेत्यांची दिल्ली हायकमांडकडे नाराजी व्यक्त. उदयनराजे आज अमित शहांना भेटण्याची शक्यता. उदयनराजेंनी भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती. तर उदयनराजेंना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा भाजपचा सल्ला. सूत्रांची माहिती. शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास खलबतं. मनसेच्या माहितीमधल्या सहभागाची 2 दिवसामध्ये घोषणा होणार. सूत्रांची माहिती. आमचे सगळे सोयरे दिल्लीमध्ये शेपूट हलवत गेले. जरा या म्हटलं की शिळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालतायत. उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर खोचक टीका. माझ्याकडे सरकारच्या काही विभागामध्ये भ्रष्टाचार गैरव्यवहाराच्या फाईल्स. त्यांच्यापैकी एक फाईलचं पान उलटणार. रोहित पवारांचा ट्विट करत इशारा. आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महत्वाच्या सूचना. सरकारनं केलेली कामं मुद्देसूद मांडा. मविया सरकार 2.5 वर्ष घरी बसलं होतं. या 2 वर्षामध्ये शासन लोकांच्या दारी गेल्याचं सांगा आणि वाट टाळण्याचा शिंदेंचा सल्ला. माढा लोकसभेमध्ये राजकीय हालचालींना वेग. धैर्यशील मोहिते आणि शरद पवारांची लवकरच बारामतीमध्ये भेट होण्याची शक्यता. धैर्यशील मोहिते पाटील आपली बाजू शरद पवारांकडे मांडणार. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांकडून सध्या बैठकांचा धडाका. लोकसभा निवडणुकांआधी सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी. पुणे, अहमदनगर, परभणी, हिंगोली आणि सोलापूरच्या जागेबाबत बैठका. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला महापालिकेची परवानगी. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार. सरसंघचालक मोहन भागवत आजपासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर. पुण्यामधील संघ कार्यालयामध्ये भागवत स्वयंसेवकांना संबोधन करणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवतांच्या दौऱ्याला महत्त्व. हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवारांच्या बैठकीला गैरहजर. चंद्रपूर आणि लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं हंसराज अहिर नाराज असल्याची चर्चा. अहमदनगरमध्ये शिवाजी कडेलेंच्या निवासस्थानी पंकजा मुंडेंचं स्वागत. सुजय विखे, आमदार मोनिका राजळेंसोबत निवडणुकीसंदर्भात चर्चा. परभणी लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उदासीनता. उमेदवार निश्चित नसल्यानं प्रचार थंड. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून चव्हाणांची नियुक्ती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या कराडमध्ये काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक. पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयनसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. नाशिकमध्ये सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा 8 दिवसांपासून संप सुरूच. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल. धुळ्याच्या बाजारपेठेमध्ये डाळ महागली. तूर डाळ, मूग डाळीचा भाव 100च्या वर. नंदुरबारमध्ये रब्बी हंगामातील कांदा काढणीला सुरुवात. कांद्याची आवक जास्त असल्यानं कांद्याला अवघा 10 रुपये प्रति किलोचा दर. कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कामासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्यास तक्रार करा. भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं आवाहन. सोशल मीडियावर सायबर पोलिसांचं लक्ष. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्यास पोलीस कोठडी होणार. भंडारा सायबर विभागाची माहिती. नंदुरबारच्या शारदा नगरपालिका हद्दीमधील गाळेधारकांवर 1,27,00,000ची थकबाकी. मार्च महिन्याच्या आत कर भरला नाही तर जप्तीची कारवाई करणार. पालिकेचा इशारा. जळगावच्या भुसावळमधील वेल्हाळे इथल्या ॲशपॉडमधून होणारी राखेची वाहतूक नियमबाह्य असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. संतप्त शेतकऱ्यांनी राखेची वाहतूक करणारी वाहनं रोखली. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 72 वर्षांपासून एकही महिला उमेदवार नाही. धुळ्यामध्ये महिला खासदारांची नागरिकांमध्ये प्रतीक्षा. साताऱ्याच्या कराडमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ. मी मतदान करणारच या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून प्रतिज्ञा वाचन आणि पथनाट्याचं सादरीकरण.
गोंदियामध्ये लाखो क्विंटल धानाला केवळ ताडपत्रीचा आधार, धानाची उचल न झाल्यानं समस्या अजूनही कायम. अवकाळी पावसाचा अंदाज असल्यानं उघड्यावरील धानाला फटका बसण्याची शक्यता. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी भाव, 17,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यानं शेतकरी समाधानी. वाशिमच्या मालेगावमध्ये तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची उन्हाळी पेरणीला पसंती, खुरपणी आणि डवरणीच्या कामांना वेग. गोंदियाच्या बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली, अवकाळी पावसाचा फटका, भाज्यांचे दर कडाडले. नागपूरमध्ये सायन्स ऑन व्हील उपक्रम, इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथांची कार्यक्रमाला उपस्थिती. या बसमध्ये भारतीय चंद्रयान मोहीम, मंगळयानाविषयी माहिती. नंदुरबारमधील आदिवासी बांधवांमध्ये होळीचा उत्साह, 11 वर्षांच्या मुलानं वाजवला 60 किलो वजनाचा ढोल. नंदुरबारमध्ये होळी सणानिमित्त भोगऱ्या बाजाराची धूम, होळीला लागणारं सर्व सामान बाजारामध्ये उपलब्ध, आदिवासी नागरिकांची गर्दी. लातूर जिल्हा प्रशासनानं पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न व्यवस्था करण्याची मोहीम हाती घेतली. उन्हाळा सुरू झाल्यामुळे झाडांवर पाणी ठेवणं सुरू केलंय. वाशिममध्ये जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि निबंध स्पर्धेचं आयोजन, निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद.